पुनर्जन्म या विषयावरील सादरीकरणे तयार करताना अन्य महत्त्वाच्या विषयांकडे थोडे दुर्लक्ष होत होते. आपल्या अवतीभोवती जे काही घडत आहे ते पुनर्जन्म या विषयापेक्षा कितीतरी जास्त महत्त्वाचे आहे. ते आपल्या साऱ्यांच्या जीवनाशी संबंधित आणि अधिक लक्ष द्यायला हवे असे आहे. दुर्दैवाने अनेकांना याची जाणीव नाही. समाजात जे उच्च शिक्षित आहेत, आर्थिकदृष्ट्या सुस्थितीत, सुरक्षित आहेत, प्रतिष्ठित आहेत, अशा व्यक्तीही जे काही घडत आहे त्याचे परिणाम समजून घ्यायला तयार नाहीत. तापमानवाढ ही सर्वात जास्त गंभीर अशी मानवजातीचा संहार घडवून आणेल अशी समस्या आहे. जगामध्ये जी युद्धे चालू आहेत त्यापेक्षाही तापमानवाढीचे संकट हे जास्त घातक आहे. पण आपल्या भोवताली वावरणाऱ्या फार थोड्या माणसांना या समस्येचे भान आहे. वाढणाऱ्या तापमानाला रोखण्यासाठी मी काय करू शकतो? माणसे असा प्रश्न स्वतःला विचारित नाहीत. गेल्या संपूर्ण वर्षात पृथ्वीचे सरासरी तापमान पॅरिस करारापेक्षा 1.5% जास्त राहिलेले आहे. याचे परिणाम काय होणार आहेत यावर विचार करायलाही माणसे तयार नाहीत. ज्यांना हे कळत आहे त्यांच्याकडून व्हावी त्या प्रमाणात कृती होत नाही. फक्त भाषणे देऊन, लेख लिहून, कार्यशाळात सहभागी होऊन समस्येची तीव्रता कमी होणार नाही. येणाऱ्या काही वर्षात अनेक ठिकाणी तापमानाचा काटा 50 डिग्री सेंटीग्रेडच्या वर जाणार आहे आणि हे पुढील 5-7 वर्षात घडण्याची शक्यता आहे. जगभर जी युद्धे चालू आहेत त्यामुळे तापमानातील वाढ आणखी वेगाने होणार आहे. 25 साली पेटलेल्या वणव्यांची यादी एकदा पहा. लॉस एंजलिस, कॅलिफोर्निया, साऊथ कोरिया, उत्तराखंड, आयर्लंड यासारख्या अनेक ठिकाणी वणव्याने हजारो एकर क्षेत्रातील झाडे जाळून टाकली आहेत. उत्तर गोलार्धातील या वर्षातील बडवे पुढील 2-3 महिन्यात भडकणार आहेत. परिणामी तापमान वाढीचा वेग आणखी वाढेल. पाऊस अनियमित झालेला आहे. सौदी अरेबियासारख्या वाळवंटी प्रदेशात आलेले पूर, अमेरिकेतील अनेक राज्यातून नदीपात्रे सोडून रस्त्यावर आलेले पाणी, स्पेन, ग्रीसमधील पूर, आकस्मिकपणे उठणारी वादळे या साऱ्या समस्या तापमान वाढण्यातून निर्माण झाल्या आहेत. जागतिक तापमानात होणारी वाढ अशीच होत राहिली तर आणखी 5-10 वर्षांनी जगणे असह्य होईल. माणसांना अनेक नवीन विकारांना तोंड द्यावे लागेल. पण दुर्दैवाने तापमान वाढीची ही समस्या ही आपली प्रत्येकाची आहे असे बहुसंख्य माणसांना वाटतच नाही. तापमान वाढ, वणवे, पूर, वादळे, अनियमित झालेला पाऊस, हिमनद्या वितळणे, भूस्खलने, नाहीशा होणाऱ्या प्राणजाती या घटना आपल्या वागण्यातून उग्र झाल्या आहेत. पण याची समज आपल्यापैकी किती माणसांना आहे? वास्तवात सारे जग एकमेकाशी अदृश्य अशा बंधांनी जोडलेले आहे. जगात जे काही घडत आहे त्याचे परिणाम आपल्यावर होत असतात. आपण जे काही करतो, जसे वागतो त्याचा उपद्रव किंवा उपयोग अखिल सृष्टीला होत असतो. वैयक्तिक जीवनात प्रत्येकाला आणि अखिल जगतालाही भेडसावणाऱ्या समस्यांची तीव्रता कमी करण्यासाठी खूप काही करणे आपल्या हातात असते. पण एकतर ते आपल्याला माहीत नाही आणि मी एकट्याने करून काय बदल होणार आहे असे वाटत असल्याने आपल्या हातून व्हायला हवी ती कृती घडत नाही. साऱ्या जगाला भेडसावणाऱ्या नैसर्गिक आपत्तींची तीव्रता कमी व्हायला हवी. पुनर्जन्म हा विषय अभ्यासायला हरकत नाही, पण त्याहीपेक्षा महत्त्वाचे असणाऱ्या आपल्या पुढील पिढीच्या अस्तित्वाशीच संबंधित असणाऱ्या विषयांना प्राधान्य द्यायला हवे. सारे सुखी व्हावेत असे ज्यांना मनापासून वाटते त्यांनी एकत्र येऊन संवाद, आवश्यक कृती करायला हवी. यासाठी समूह मनाची कल्पना प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न कशेडी माथ्यावर चालू आहे. कृपया ही संकल्पना समजून घेण्यासाठी संपर्क साधा आणि त्यामध्ये आपला वाटा उचला ही विनंती आहे. धन्यवाद.